नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित पाठ दुसरा संख्याज्ञान या पाठातील उदाहरण संग्रह 4 अभ्यासणार आहोत। उदाहरण संग्रह 4। प्रश्न पहिला, खालील संख्या वाचा व अक्षरांत लिहा। तर उदाहरण संग्रह 3 मध्ये आपण 6 अंकी संख्या अंकात तसे अक्षरात लिहिलेले आहेत। तर उदाहरण संग्रह 4 मध्ये तुम्ही पाहू शकता की 7 अंकी संख्या आहेत। या संख्या तुम्हाला अक्षरात लिहायच्या आहेत। तर पहिली संख्या पहा, 25,79,899 ही संख्या आपण अक्षरात लिहूया। 25,79,000 899। दुसरी संख्या पहा, 30,70,506 अक्षरात लिहूया। 30,70,506। तिसरी संख्या पहा, 45,71,504 अक्षरात लिहूया। 45,71,504। चौथी संख्या पहा, 21,09,900 9,900 आणि ते दशक व एकक स्थानी 0 आहे। पाचवी संख्या पहा, 43,07,854 अक्षरात लिहूया। 43,07,854। सहावा गणित पहा, 50 लक्ष पुढील प्रत्येक स्थानी 0 आहे। 50 लक्ष। सातवा गणित पहा, 60 लक्ष। तुम्ही पाहू शकता की ते दशहजार, हजार, शेकडा या स्थानी सुद्धा 0 आहेत। त्यामुळे 60 लक्ष 10 असे या संख्येचं वाचन होईल। 60 लक्ष 10। आठवी संख्या पहा, 70 लक्ष 100 70 लक्ष 100। नववी संख्या पहा, 80 लक्ष 1000 80 लक्ष 1000। दहावी संख्या पहा, 90 लक्ष 10,000 11वी संख्या पहा, 91 लक्ष 91 लक्ष। शेवटची संख्या पहा, 99 लक्ष 99,999 अक्षरात लिहूया
99 लक्ष 99 हजार 999. तर अशा प्रकारे तुम्हाला या अंकात दिलेल्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत. तर प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न क्रमांक 2. काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील ठेवी खाली दिल्या आहेत, त्या संख्या वाचा. तर या संख्या तुम्हाला वाचायच्या आहेत. कदाचित तुमचे शिक्षक तुम्हाला या संख्या अक्षरात लिहायला सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे या संख्यांचं वाचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पुणे या जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढीतील ठेवी आहे 94,29,408. नाशिक जिल्ह्यातील ठेवी आहे 61,07,187. नागपूर जिल्ह्यातील ठेवी आहेत 46,53,570 रुपये, हे रुपयाचं चिन्ह आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ठेवी आहे 45,43,159 रुपये. औरंगाबाद जिल्ह्यातील ठेवी आहेत रुपये 37,01,282. यवतमाळ जिल्ह्यातील ठेवी आहे रुपये 27,72,348. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेवी आहेत रुपये 58,49,651. तर याप्रमाणे तुम्हाला या अंकात दिलेल्या संख्यांचे वाचन करायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 4 अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.